नमस्कार. तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण आपल्या किचनमध्ये उपवासाचा वर्ष ते 2 वर्ष टिकणारा नायलॉन साबुदाणा कसा बनवायचा आणि त्यापासून चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत. नायलॉन साबुदाणा विकत घेतला तर तो खूप महाग मिळतो आणि चिवडासुद्धा महाग मिळतो आणि शिवाय तो तळल्यानंतर आतील भागात कच्चासुद्धा राहतो, अगदी कुरकुरीत बनत नाही. तर बाहेरून आणण्यापेक्षा घरीच आपण नायलॉन साबुदाणा बनवणार आहोत. तर सर्वात आधी साबुदाणा बनवण्यासाठी इथे लागणार आहे आपल्याला साबुदाणा. साबुदाणा निवडताना अगदी जाड साबुदाणा निवडायचा आहे. जाड साबुदाण्याने नायलॉन साबुदाणा अतिशय छान येतो. जर तुमच्याकडे जाड साबुदाणा मिळाला नाही ना, तर रेग्युलर साबुदाणा घेतला तरीही चालेल. तर इथे मी 2 वाटी साबुदाणा स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेणार आहे, जेणेकरून एक्स्ट्राचा स्टार्च निघून जाईल. आता साबुदाण्यामध्ये आपला पाणी टाकायचं आहे आणि तुम्ही बघू शकता साबुदाणे बुडतील, वरती पाणी अर्धा इंच राहील एवढे पाणी टाकून साबुदाणा झाकून रात्रभर आपल्याला भिजवत ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी आपण चेक करणार आहोत. तर दुसऱ्या दिवशी बघा साबुदाणा मस्त भिजलेला आहे आणि अगदी मोकळा मोकळा आलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी एक एक दाणा मोकळा होईल अशा प्रकारे साबुदाणा आपल्याला भिजवायचा आहे. मस्त साबुदाणा 7 ते 8 तास भिजल्यानंतर अतिशय छान मोकळा मोकळा होतो. आता एक चाळणी घ्यायची आहे, जी गहू किंवा बाजरी चाळायची चाळणी असते ना, बारीक चाळणी बघून घ्या आणि ह्या चाळणीवर आपल्याला हे साबुदाणे अशा प्रकारे मोकळे मोकळे टाकायचे आहेत. मोकळे मोकळे टाकल्याने काय होतात की साबुदाणे छान प्रकारे मोकळे मोकळे येतात आणि नायलॉन साबुदाणा खूप छान तयार होतो. आता दुसरीकडे मी एका कढईमध्ये पाणी वाफळतं ठेवलेलं आहे. पाणी गरम झालं की यावरती चाळणी ठेवायची आहे आणि चाळणीवर झाकण ठेवून हा साबुदाणा 7 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचा आहे. तुम्ही वॉच लावून ठेवा आणि 7 मिनिटं झाले की लगेच आपल्याला झाकण काढायचं आहे. 7 मिनिटे झालेले आहेत. आता आपण झाकण काढणार आहोत. तर बघा झाकण काढल्यानंतर तुम्ही लगेच बघू शकतात वाफवलेला साबुदाणा अगदी मस्त काचेसारखा ट्रान्सपरंट होतो आणि अतिशय मोत्यासारखा चमकतो. आता एका मोठ्या कढईमध्ये किंवा बाउलमध्ये गार पाणी घ्यायचं आहे नॉर्मल टेम्परेचरचं आणि या गार पाण्यामध्ये आपल्याला ही चाळणी ठेवायची आहे. जर साबुदाणे चिटकले असतील ना, तर अजिबात घाबरून जाऊ नका. तर तुम्हाला मी एक स्टेप सांगते आहे, त्यामुळे साबुदाणा अगदी मोकळा मोकळा होईल. अगदी काही सेकंदात गार पाण्यामध्ये चाळणी ठेवल्याने साबुदाणा पूर्ण मस्त असा मोकळा मोकळा होतो आणि जर साबुदाणा चिटकला असेल ना, तर हाताने अशा प्रकारे अलगद हाताने प्रेस करत चोळून घ्या, म्हणजे साबुदाणा अगदी वेगळा वेगळा होऊन एक एक दाणे छान दिसतात. तर तुम्ही बघू शकता अगदी पाण्याच्या थेंबासारखे काचेसारखे साबुदाणा आपले तयार झाले आहे. अशाच प्रकारे आपला पूर्ण बॅचेस जेवढा साबुदाणा आपण भिजवला होता ना, त्याचप्रमाणे पूर्ण साबुदाणा आपण चाळणीमध्ये टाकून वाफवून घेणार आहोत 7 मिनिटापर्यंत आणि परत त्याच गार पाण्याच्या बाउलमध्ये ही चाळणी ठेवून अशा प्रकारे काही सेकंदात लगेच साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे, म्हणजे भांडेही जास्त भरले जात नाही आणि साबुदाणासुद्धा छान प्रकारे तयार होतो. अगदी साबुदाणा एकमेकांना चिटकतसुद्धा नाही आणि मस्त असा मोकळा मोकळा येतो. तर पूर्ण बॅचेस मी इथे वाफवून घेतले आहेत आणि तुम्ही बघू शकतात पूर्ण आपले जे साबुदाणे भिजवले होते ना, ते छान प्रकारे तयार झाले आहेत आणि अगदी एक एक दाणा मस्त असा मोकळा झालेला आहे. जर तुमच्या घरी लहान मुलं असतील किंवा लग्न समारंभ असेल, तर त्यांच्या रुखवतीसाठी तुम्ही इथे रंगबिरंगी नायलॉन साबुदाणा तयार करू शकता. त्यासाठी एका वाटीमध्ये भिजवलेला साबुदाणा घेतला आहे आणि दुसऱ्या लहान वाटीमध्ये अगदी चिमूटभर कलर टाकून त्यामध्ये 1 चमच पाणी टाकून हे मिश्रण तयार करून या साबुदाण्यामध्ये टाकून दिलं आहे आणि चम्मचने हा कलर साबुदाण्याला व्यवस्थित मिक्स करून दिला आहे. तुम्ही अशाच प्रकारे अनेक कलरचे नायलॉन साबुदाणासुद्धा तयार करू शकतात. आता सेम पद्धतीने चाळणीमध्ये साबुदाणा टाकून वाफवून घ्या 7 मिनिटापर्यंत आणि नंतर गार पाण्यामध्ये चाळणी ठेवून साबुदाणा तुम्ही काढून घेऊ शकतात. आता पूर्ण साबुदाणा आपल्याला एका चाळणीमध्ये निथळून घ्यायची आहे. तीच चाळणी घेतली तरीही चालेल, भांडे भरण्याचं काहीही टेन्शन नाही. तर इथे साबुदाणा पूर्ण मी निथळून घेतला आहे आणि 2 मिनिटापर्यंत पाणी निथळलं गेलं की यामध्ये अशा प्रकारे एक पोहे खायचा चमचाभर काळं मीठ किंवा साधं मीठ घ्यायचं आहे आणि हे मीठ या साबुदाण्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, जेणेकरून साबुदाण्यांना आणखी छान चव येईल. रंगबेरंगी साबुदाण्यांना सुद्धा थोडंसं मीठ लावून घ्या आणि अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता उन्हामध्ये एक प्लास्टिकचा कागद टाकून घ्यायचा आहे आणि त्या कागदावर आपल्याला अशा प्रकारे साबुदाणे स्प्रेड करत टाकून द्यायचे आहेत
आणि साबुदाणे टाकल्यानंतर जेवढे साबुदाणे एकमेकांना चिटकले असतील ना ते साबुदाणे आपल्याला वेगळे वेगळे करून घ्यायचे आहे, जेणेकरून अगदी एक एक मोकळा दाणा व्यवस्थित सुकेल आणि नायलॉन साबुदाणा मस्त असा मोकळा चोकळा येईल आणि व्यवस्थित तळल्यावर सुद्धा तो अगदी एक एक दाणा व्यवस्थित खुलून येईल। तर अशा प्रकारे 2 दिवस कडक उन्हामध्ये आपल्याला हा साबुदाणा सुकवायचा आहे। आणि जर तुमच्याकडे ऊन येत नसेल ना तर अजिबात घाबरू नका, 3 दिवस सावलीमध्ये ठेवून सुद्धा अगदी मोकळ्या हवेमध्ये हा नायलॉन साबुदाणा मस्त कडक तयार होतो, अगदी सुकला जातो। तर साबुदाणा आपला 2 दिवसामध्ये कडक उन्हामध्ये सुकल्यानंतर बघू शकता तुम्ही अगदी काचेसारखा, बर्फासारखा आपला पांढरा शुभ्र ट्रान्सपरंट नायलॉन साबुदाणा तयार झाला आहे। 2 वाटी साबुदाण्यांपासून आपण 2.5 वाटी नायलॉन साबुदाणा तयार केलेला आहे। आता तुम्ही बघू शकता ट्रान्सपरंट काचेसारखा नायलॉन साबुदाणा आणि कच्चा साबुदाणा यामध्ये बघा किती फरक दिसतोय। आता साबुदाणा चिवडा कसा बनवायचा ते बघूया। एका कढईमध्ये अगदी कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि नायलॉन साबुदाण्याचा चिवडा आपल्याला जेवढा बनवायचा आहे ना तेवढे साबुदाणे घ्यायचे आहेत आणि तेलात टाकून हे साबुदाणे आपण फ्राय करून घ्यायचे आहे। आणि तुम्ही बघू शकता अगदी काही सेकंदात साबुदाणा लगेच वर येतो आणि मस्त असा फ्राय होतो, अगदी पांढरा शुभ्र साबुदाणा तयार झालेला आहे। अगदी दुकानासारखा, दुकानापेक्षाही जास्त आतून ठिसूळ आणि बाहेरून क्रिस्पी असा नायलॉन साबुदाणा छान प्रकारे फ्राय झालेला आहे। नायलॉन साबुदाणा चिवडा बनवण्यासाठी 1 वाटी मी साबुदाणा घेतला आहे आणि अर्धी वाटी सुकलेला बटाट्याचा किस घेतला आहे। जर तुमच्याकडे अशा प्रकारे सुकलेला बटाट्याचा किस नसेल ना तर ओला किस जरी तुम्ही लगेच फ्राय केला ना तर अतिशय मस्त क्रिस्पी बनतो। तर इथे मी बटाट्याचा किससुद्धा छान प्रकारे फ्राय करून घेतला आहे। आता तेवढ्याच क्वांटिटीमध्ये म्हणजे अर्धी वाटी इथे मी शेंगदाणेसुद्धा फ्राय करून घेणार आहेत। अगदी मस्त असे कुरकुरीत शेंगदाणे आपल्याला फ्राय करायचे आहे, खूप जास्त डार्क नाही करायचे। तर अगदी सोनेरी रंग येईपर्यंत छान प्रकारे फ्राय झाले की यामध्ये आपण 2 हिरवी मिरची अशा प्रकारे बारीक चॉप करून क्रिस्पी होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायची आहे। मिरची अजिबात कच्ची राहायला नको, अगदी मस्त अशी कुरकुरीत व्हायला हवी। मिरचीसुद्धा आपण या चिवड्यामध्ये टाकून देणार आहोत आणि आता यामध्ये चवीपुरता मीठ टाकणार आहोत। आणि लक्षात घ्या आपण साबुदाणा बनवताना सुद्धा यामध्ये मीठ टाकलं होतं, म्हणून जेमतेमच चवीनुसार मीठ टाका। आणि यामध्ये एक गोष्ट चवीनुसार टाकायची आहे ती म्हणजे पिठी साखर। पिठी साखरेने या चिवड्याला अतिशय अप्रतिम चव येते, त्यामुळे पिठी साखर जास्तच टाका। जर तुम्ही पिठी साखर खात नसणार ना तर अजिबात घाबरू नका, खडी साखरेचं पीठ घ्या किंवा गुळाचा किस घेतला तरीही चालेल। तर इथे मी 2 मोठे चम्मच भरून पिठी साखर घेतली आहे आणि या चिवड्यामध्ये छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। चिवडा एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। उपवास असतील, नवरात्रीचे उपवास असतील किंवा वर्षभरासाठीचे उपवास असतात त्यासाठी हलका फुलका हा चिवडा अगदी परफेक्ट आहे। लहान मुलं बाहेरून घडी घडी कुरकुरे मागतात, तर अशा प्रकारेच आपण चिवडा बनवून ठेवला ना तर लहान मुलांना अतिशय छान प्रकारे हा चिवडा आवडतो। आणि तुम्ही बघू शकतात कच्चा साबुदाणा, त्यापासून बनवलेला नायलॉन साबुदाणा आणि त्यापासून फ्राय केलेला साबुदाणा किती छान प्रकारे फुललेला आहे, अगदी 3 ते 4 पटीने। आणि बघू शकता तुम्ही अगदी क्रिस्पी, आतून ठिसूळ आणि बाहेरून मस्त असा क्रंची साबुदाणा तयार झाला आहे। आता कलरफुल नायलॉन साबुदाणा कसा तयार झाला आहे ते सुद्धा बघूया। तर नायलॉन साबुदाणा आपण थोडा टाकलेला आहे तेलामध्ये आणि बघा कसा पटापट मस्त वरती आला आणि अगदी क्रिस्पी छान तळला गेला आहे। आता हा रंगीबेरंगी साबुदाणासुद्धा आपण चिवड्यामध्ये टाकणार आहोत आणि रंगीबेरंगी चिवडा बनवणार आहोत। लहान मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी ही अगदी सोपी आणि मस्त अशी रेसिपी आहे। शिवाय अगदी हलका फुलका आहे आणि पौष्टिक आहे। बाहेरच्या कुरकुऱ्यांपेक्षा लहान मुलांच्या लहान भुकेसाठी किंवा बाहेर आपण ट्रॅव्हलिंगसाठी कधी कधी फिरायला जातो तर हा चिवडा अशा प्रकारे बनवून आपण एका एअरटाईट कंटेनर बॉक्समध्ये किंवा प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवला ना तर अजिबात वातड होत नाही, अगदी कुरकुरीत राहतो। ही उपवासाची रेसिपी तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा आणि स्टोअर करून ठेवा। जेव्हा उपवास राहील नवरात्रीमध्ये किंवा वर्षभराचा उपवास राहील तेव्हा चिवडा बनवून एका डब्यामध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवा। अगदी 8 ते 10 दिवस हा चिवडा कुरकुरीत राहतो आणि उपवास मस्त एन्जॉय करा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रंगीबेरंगी चिवडा आवडला की असा पांढरा चिवडा आवडला एकदा नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक तर नक्कीच करा। चॅनलला नवीन असणार तर प्लीज आपल्या तेजू विलेज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। आता भेटूया आपण पुढच्या नवीन टेस्टी आणि अशाच हेल्दी रेसिपीसोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, हेल्दी रहा आणि हॅपी रहा। थँक्स फॉर वॉचिंग।